नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत निर्माण होणाऱ्या संभाव्य तुटवड्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींचा भारतावर होणारा परिणाम तसेच नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅसच्या उपलब्धतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वी संसदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कोरोनासारख्या संकटाप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसारच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकूण 15 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याची स्थिती आणि तयारी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्राच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडताना या कठीण काळात पंतप्रधानांनी दिलेल्या नेतृत्वाचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की जगातील अनेक देशांमध्ये कडक निर्बंध लागू आहेत. वर्क फ्रॉम होम, वाहनांवरील मर्यादा, कामकाजाचे कमी तास किंवा आपत्कालीन स्थिती, परंतु भारतात परिस्थिती तुलनेनं नियंत्रणात आहे. तसंच केंद्र सरकारनं इंधनावरील एक्साईज शुल्कात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. इतर देशांमध्ये इंधन दर 20 ते 30% वाढत असताना भारतात सरकारने स्वतःवर आर्थिक भार घेतला आणि नागरिकांवर ताण येऊ दिला नाही, असंही ते म्हणाले. एकूणच राष्ट्र प्रथम आणि भारतीय प्रथम या तत्वावर काम केल्यामुळे देशाला जागतिक संकटात स्थिरता राखता आली, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकरांनी स्पष्ट केले की खराच्या आर्थिक व्यवहार किंवा गैरकृत्यांमध्ये त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे पारदर्शक आणि निपक्ष चौकशी होण्याची मागणी केली आहे. खरात प्रकरणात अनेक महिलांवरील लैंगिक शोषणाचे आरोप असून रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यामुळे त्यांची ही चौकशी होऊ शकते. विरोधी पक्षाने पक्षातील काही गटांच्या दबावामुळेच चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचं समजत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी हालचाल दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हे खासदार मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भ भागातील आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला होता. त्यातील 4 खासदार आता शिंदे यांच्या संपर्कात असल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही वर्षापासून भूकंपासारखे बदल झाले आहेत, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद घेतलं होतं. आता त्यांच्या पक्षात आणखी खासदार सामील होण्याची शक्यता असल्यानं राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे. महिन्याला 100 युनिटापर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा सरासरी वीज दर ₹7.31वरून ₹7.10पर्यंत कमी केला गेला आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षात या ग्राहकांसाठी वीज दर सुमारे 26% कमी होणार आहे. नव्या बहुवार्षिक आदेशापूर्वी हा दर 2025 पर्यंत ₹8.14पर्यंत होता. 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ₹13.17वरून ₹12.94पर्यंत कमी आहे. या दरापूर्वी 2025 पर्यंत ₹13.23 दर लागू होता. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर ₹10.78वरून ₹10.71पर्यंत कमी केला गेला आहे. 2025 पर्यंत हा दर ₹10.88 होता. सर्व ग्राहकांसाठी दरवर्षी 1 एप्रिलला हा दर आणखी कमी केला जात राहील, ज्यामुळे 2029-30 पर्यंत सर्व ग्राहकांना फायदा होईल. सांगलीच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मिरज उत्तर, तासगाव तालुका आणि मनरोजरी परिसरात पावसामुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांचं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की रस्त्यावर उभ्या दुचाकी खाली पडल्या, तर अनेक ठिकाणी झाडे तोडली गेली आहेत. मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी, भोसे परिसर तसेच रत्नागिरी नागपूर महामार्गावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला होता. सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र दुपारी ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडला. शेतकरी आणि रहिवाशांना सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आजपासून IPL 2026च्या महाकुंभाला सुरुवात होत आहे. सनराइज हैदराबाद आणि गत विजेता RCB यांच्यात IPL 2026चा पहिला सामना आज बेंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी आपल्या कर्णधार आणि कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला आहे.
RCB गतविजेता असल्यामुळे संघाला सलामी सामन्यात विजयी होण्याची जोरदार इच्छा असेल, तर सनराइज हैदराबाद नवीन कर्णधार ईशान किशन याच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करेल. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.